सत्संग अविरत चालू आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला सत्संग अविरत चालू असतो. प्रत्येक सत्संगामध्ये आपण नवनवीन विषयाचे ज्ञान घेत असतो. आजचा सत्संग देखील आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असाच आहे, कारण की आजचा सत्संग आहे योग आणि आरोग्य याविषयी. तर आजचा सत्संग घेणार आहेत सौ संध्या जोशी. त्या स्वतः एम.ए. इंग्लिश आहेत. तसेच एम.ए. योगामध्ये त्यांनी एम.ए. केलेलं आहे आणि बी.एड पण झालेलं आहे. तसेच त्या एस.एस.वाय टीचर आहेत. एस.एस.वाय त्यांनी 1994 साली केलं. त्यानंतर टीचर ट्रेनिंग केलं आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 1999 पर्यंत त्यांनी क्लास घेतलेले आहेत. सध्या ते स्वतःचं योग थेरपी आणि वेलनेस सेंटर हे चालवतात. तरी मी संध्यामांना विनंती करेन की त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. माझा व्हिडिओ चालत नाहीये समाव. मी ट्राय करते खूप वेळची, पण तो ऑन होत नाहीये. सेटिंग्स काहीतरी प्रॉब्लेम झालाय. ओके, हा, असंही सांगू शकता. कारण व्हिडिओ वर्क प्लेस मध्ये जाऊन ऑन करा म्हणतं मी करते, पण ते होत नाहीये. काय प्रॉब्लेम मला माहित नाही. एनिवे, खूप वर्षांनी SSY च्या प्लॅटफॉर्मवर मला यायची संधी मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. ही संधी देण्याबद्दल. तुम्ही सर्वांनी आजचा हा योग आणि आरोग्य या विषयावरचा सेशन जॉईन केल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे पण आभार. हा विषय तसा खूप साधा आणि सरळ आहे. योगा आणि आरोग्य हे आपल्या म्हणजे SSY च्या साधकांना म्हणा किंवा इतरही लोकांना अगदी सरळ सरळ माहिती आहे की योग आणि आरोग्याचा किती जवळचा संबंध आहे ते. आपल्याला एवढं माहिती असतं की योगासनांमुळे निरोगी राहतो. योगासनांचा सराव केल्यामुळे आपण निरोगी राहतो. हे सर्वसाधारण लोकांना माहिती आहे. फिट राहतो हे माहिती आहे. आज जाणून घेऊया की योग म्हणजे नक्की काय आणि शरीर आणि मनावर योगाचे परिणाम कसे होतात. होतात हे माहिती आहे, पण कसे होतात हे आपण जाणून घेऊ. त्याच्या मागचं विज्ञान जाणून घेऊ आणि आजच्या आपल्या आयुष्यात योग किती महत्वाचा आहे हे पण आज आपण जाणून घेऊया. सगळ्यात आधी मी सांगू इच्छिते की आपण जो शब्द वापरतो, जनरली जो यूज करतो योगा, हा शब्द योगा नसून योग हा आहे. म्हणून आजचा विषय सुद्धा योग आणि आरोग्य असा आपण दिलेला आहे. सर्वसामान्य लोक त्याला योगाच म्हणतात, कारण तो इंग्रजाळलेला शब्द आहे, योगा म्हणूनच आलेला आहे. तर हा शब्द युज या संस्कृत धातूपासून आला. युज धातू म्हणजे क्रियापद, युज म्हणजे जोडणे किंवा संयमन. या धातूपासून योग हा शब्द आलेला आहे. योग म्हणजे सुद्धा जोडणे. काय जोडणे? तर आध्यात्मिक दृष्टीने जर बघितलं तर आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, आत्म्याला परमात्म्याशी जोडणे म्हणजे योग. आणि जर वैज्ञानिक दृष्टीने आपण योग या शब्दाचा अर्थ पाहिला तर शरीर, मन, श्वास आणि चेतना यांना जोडणे, यांची युनियन. थोडक्यात सांगायचं तर काया वाचा मनसा एक ठेवण्याचा प्रयत्न करणे किंवा त्या दृष्टीने सराव करणे, यालाच योग असं म्हणतात. या योगाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. हे काही आजच्या काळातलं किंवा गेल्या काही वर्षांमधला हा अभ्यास नाहीये, तर याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. योगासन याबद्दल आज आपण जाणून घेणार आहे. योग आपल्याला माहिती आहे, आपलं SSY सुद्धा, सिद्ध समाधी योग सुद्धा, याच्यामध्ये सुद्धा अष्टांग योगाचा खूप मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो. पण आज आपण जो विषय बघणार आहे, जो आरोग्याशी म्हणजे शरीराशी डायरेक्ट संबंधित आहे, शरीर आणि मनाशी, तो आहे योगासन. तर योगासनांवर आज जास्त फोकस आपण टाकणार आहे. स्थिरम सुखम आसनम असं म्हणतात. योगामध्ये ही एक उक्ती आहे. त्याच्यामध्ये स्थिरम सुखम आसनम म्हणजे शरीराच्या विशिष्ट स्थितीमध्ये काही काळ स्थिर राहता येणे. आसन कुठलं पण आसन स्थिती आपण जेव्हा घेतो त्याच्यामध्ये स्थिर ती ठेवता येणे, ती होल्ड करता येणे, याला खूप महत्व आहे. त्याच्यामुळे नियंत्रण आणि संयम साध्य होतो. तर कुठलीही स्थिती स्थिर ठेवता येणे याचा अर्थ ती स्थिती जास्तीत जास्त काळापर्यंत होल्ड करणे, याला जास्त महत्व आहे, ना की तुम्हाला ती स्थिती किती आयडियली येते, म्हणजे तुम्ही किती चांगल्या प्रकारे ती स्थिती घेऊ शकता. आता उदाहरण द्यायचं तर
साधं उदाहरण आहे ताडासन, सगळ्यांना माहिती आहे, किंवा पश्चिमोत्तानासनाचं घेऊ. पश्चिमोत्तानासनात तुम्ही किती करेक्ट ते करू शकता, याच्यापेक्षा सुद्धा किती जास्त वेळ ते स्थिर ठेवू शकता, याला जास्त महत्व आहे. ती जी स्थिरता आहे, त्या स्थिरतेमुळे नियंत्रण आणि संयम हे वाढीला लागणार आहे. म्हणजे जे म्हणतात, आपण ऐकलेलं आहे की योग आपल्या मनावर आणि शरीरावर दोन्हीवर पण परिणाम करतो, म्हणजे दोन्हीसाठी सुद्धा आहे. जेव्हा की इतर व्यायाम प्रकार जे आपण बघतो ते फक्त शरीरापुरते मर्यादित असतात, किंवा खूप वर्षांच्या सरावानंतर ते आपल्या मनापर्यंत पोहोचू शकतात. योग जो आहे तो आपलं शरीर आणि मन दोन्हींवर पण काम करतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत योगासनं करताना सुद्धा, की ज्या जर आपण व्यवस्थितपणे सांभाळल्या आणि ज्या समजून घेऊन जर आपण योगासनं केली, तर तो परिणाम आपल्याला, तो रिझल्ट आपल्याला लवकरात लवकर मिळतो. सर्वसामान्य समज असा आहे की योग म्हणजे फक्त आसनं, योगासनं म्हणजे योग, असा सर्वसामान्य समज असतो. परंतु योगासनं हे योग या विषयाचा एक महत्वाचा भाग आहे, फक्त एक भाग आहे. अजून खूप मोठा योग हा विषय खूप प्रचंड मोठा आहे आणि योगासन हा त्याचा एक भाग आहे. योग हा विषय संपूर्ण आयुष्य व्यापून टाकणार आहे. तर आज आपण योग या विषयातलाच योगासन हा भाग बघतोय. जसं मी आता म्हटलं की योगासनं फक्त आसनांपुरतं मर्यादित नाहीये, तर त्याच्यामध्ये आसन येतं. तर आपण योगासने हा जरी भाग बघत असलो, तर तो सुद्धा खूप मोठा विषय आहे. त्याच्यामध्ये पण फक्त आसन एवढाच विषय नाहीये, तर त्याच्यात आसन येतात, श्वसन येतं, प्राणायाम येतं, बंध येतात, क्रिया येतात, मुद्राभ्यास येतात, योग निद्रा येते. अशी अनेक अंग त्या योगासनांसाठी सुद्धा आहेत. आणि या सर्व अभ्यासामुळे, या सर्व सरावामुळे शरीरातील ऊर्जा मार्ग, ऊर्जा चक्र मोकळी होतात. काही हठयोगींनी खूप पूर्वीच्या काळात काही हठयोगींनी जेव्हा हा प्रयोग केला योगासनांचा आणि खूप वर्षांचा सराव केला, त्याच्यामधून त्यांच्या लक्षात आलं की शरीरामध्ये जे ऊर्जा मार्ग असतात, ज्याच्यावर आपलं शरीर चालू असतं, हे ऊर्जा मार्ग आपल्याला ओपन करता येतात, आपल्याला मोकळी करता येतात. आणि ही ऊर्जा मार्ग, ऊर्जा स्रोत किंवा ऊर्जा चक्र मोकळी झाली की तो जो फ्लो असतो ऊर्जेचा पूर्ण शरीरामध्ये खेळता राहतो. आपल्याला तो ठेवता येऊ शकतो. हे फक्त नैसर्गिक नसतं. मानवी शरीर हे खूप एक मिराकल आहे असं आपल्याला म्हणता येईल. एक जादूचा खजिना आहे. आपल्याला जर काही रोग झाला तर त्याचं उत्तर आपल्या शरीरामध्येच असतं. पण आपण त्याला जाणून घेतलं पाहिजे, आपण ते शिकलं पाहिजे की कसं आपल्याला त्याच्यापासून मुक्ती मिळवता येईल. हे सगळं आपल्या जवळच उत्तर असतं. खूपदा तर आपल्याला ते माहीत नसतं ज्ञान, म्हणून आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागतं. पण योग अभ्यास असा अभ्यास आहे की जो तुम्हाला, एकतर पहिली गोष्ट, तुम्ही सराव करत राहिला तर तुम्हाला रोगापर्यंत जाऊ देत नाही, आणि जरी गेलात तरी पण तुमच्याकडेच त्याचं उत्तर सुद्धा असतं, सोल्युशन सुद्धा असतं. पण त्याच्यासाठी योगाचा सराव खूप आवश्यक असतो. तर हे ऊर्जा मार्ग जर तुम्ही खेळते ठेवले, ऊर्जा मार्ग जर ओपन ठेवू शकलात, तर तुमच्यापर्यंत रोग येतच नाही. दुसरी गोष्ट आहे आरोग्य. आपण योगाची व्याख्या पाहिली. आरोग्य फक्त रोग नसणे म्हणजे आरोग्य असं नाहीये. तर मनुष्याची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची अवस्था म्हणजे आरोग्य, ही सर्वसामान्य व्याख्या आहे. याच्यामध्ये आपण तिन्हीचाही जर विचार केला, शरीर, मन आणि समाज, तर शरीर निरोगी राहणं, आपण जी दैनंदिन कार्य करतो किंवा रोजची जी कार्य आहेत किंवा इतर आपले जे ऍक्टिव्हिटीज आहेत, ते करण्याची उत्तम क्षमता आपल्या अंगी असणं म्हणजे शरीर, म्हणजे हा शारीरिक भाग, शारीरिक कल्याणाचा भाग येतो. मन, मानसिक स्थिरता. मन स्थिर असेल तर तुम्ही कुठलेही कार्य योग्य प्रमाणे करू शकता, हा मानसिक भाग येतो. आणि समाज, इतरांशी संवाद साधण्याची आणि समाजामध्ये इतर गोष्टींमध्ये गुंतवण्याची आणि स्वतःला गुंतवण्याची आणि ती कार्य व्यवस्थित क्षमतेने करण्याची आपली जी क्षमता असते, या तिन्हींचा मिळून आरोग्य होतं. म्हणजे हे तिन्ही गोष्टी, शरीर, मन आणि समाज, हे तिन्हींचं मिळून आरोग्य होतं. फक्त रोग नसणे एवढंच आरोग्याची व्याख्या आपण करू नाही शकत.
आरोग्य उत्तम ठेवण्याचं म्हणजे या तिन्ही गोष्टींच्या पातळीवर आपण एकदम उत्तम प्रकारे राहण्याचा जो मार्ग आहे तो आपल्याला योगामधून मिळतो. तर आरोग्य उत्तम ठेवण्याचा हा एक प्रिव्हेंटिव्ह किंवा सपोर्टिव्ह माध्यम आहे असं आपण म्हणू शकतो. प्रिव्हेंटिव्ह किंवा सपोर्टिव्ह माध्यम आहे असं का म्हणायचं, तर मी असं बिलकुल म्हणणार नाही की कुठला रोग जर झाला तुम्हाला तर तुम्ही काही औषध घ्यायची गरज नाहीये, योगासनं केले की तुमचा रोग दूर होईल. असं पूर्णपणे 100% असं नाही म्हणू शकत. पण जर तुम्ही योगासनांची प्रॅक्टिस करत असाल किंवा योग या विषयामध्ये याचा सराव करत असाल, तर तुम्ही काहीही रोग किंवा व्याधी झाल्यानंतर जी काय औषधं घेता किंवा जे काय उपचार सुरू करता, त्याला सपोर्टिव्ह असं योगासनं असतं. म्हणजे ती जर तुम्ही योगासनांचे साधक जर तुम्ही असाल, योग साधक जर तुम्ही असाल, तर कुठलंही औषध तुमच्यावर लवकर परिणाम करतं. लवकर त्याच्यातून चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळू शकतात. आणि प्रिव्हेंटिव्ह कसं आहे, आपण अजून थोडंसं खोलात जाऊया या विषयात. माझं जे योग क्लिनिक चालतं किंवा माझं योग थेरपी सेंटर आहे, ते प्रिव्हेन्शन याच तत्वावर चालतं. प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंध. प्रतिबंध म्हणजे काय, की कोणतीही गोष्ट घडण्यापासून त्याला रोखणे किंवा निगेटिव्ह गोष्ट आपण म्हणूया. कोणतीही निगेटिव्ह गोष्ट घडण्यापासून तिला रोखणे, याला प्रतिबंध असं म्हणतात. तर भविष्यातले संभाव्य धोके आपल्या शरीराच्या बाबतीतले किंवा मनाच्या बाबतीतले, जे आपल्या शरीर किंवा मनावर नकारात्मक परिणाम करणार आहेत, त्यांना टाळण्यासाठीची उपाययोजना जी आपण करणार आहे किंवा करू शकतो, त्याला प्रतिबंध असं म्हणतात. तर प्रतिबंध इथेच हा विषय आपण थांबवू शकतो. म्हणजे आपल्यापर्यंत येणारे रोग किंवा आपल्याला होणाऱ्या व्याधी या प्रिव्हेन्शन इथपर्यंतच आपण थांबवू शकतो. पण अज्ञान असो किंवा काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात, त्याच्यामुळे आपण तिथपर्यंत जात नाही. आठवड्यातनं एकदा योग केला की संपला विषय, असा या आपण विचारांमध्ये असतो. त्याच्यामुळे आपण फार खोलात या विषयात जात नाही. जसं फॉर एक्झाम्पल द्यायचं तर आपल्या समाजामध्ये पोलीस असतात. पोलीस हे एक प्रिव्हेंटिव्ह पार्ट आहे आपल्या समाजाचा. कसा तर पोलीस जर गस्त घालत राहिले किंवा त्यांचं काम असतं सगळीकडे देखरेख करणं, सगळीकडे गस्त घालणं. ते जर त्यांचं काम व्यवस्थित करत राहिले तर चोरी हा प्रकार होणारच नाही. पण जर समजा झाला तर पुढे काय करायचं याचं सोल्युशन पण पोलिसांकडे असतं किंवा ट्रॅफिक पोलीस आपण बघतो. ते जर व्यवस्थित त्यांचं काम करत राहिले, की ज्यांनी नियम मोडला त्याला शिक्षा करणे किंवा नियम मोडणारच नाहीत लोक, अशा प्रकारे अशी रचना करून ठेवणे. हे जर काम झालं तर प्रिव्हेंटिव्ह काम जर हे त्यांच्याकडून झालं तर पुढचे संभाव्य धोके जे आहेत, ऍक्सिडेंट्स आहेत किंवा इतर काही गोष्टी त्या होणारच नाही. तसंच आपलं शरीर पण असतं. आपलं शरीर हे अनेक सिस्टीम्सवर चालत असतं. आपल्या शरीरामध्ये अनेक सिस्टीम्स काम करत असतात एकाच वेळेस. त्याच्यामध्ये जसं देश चालण्यासाठी अनेक डिपार्टमेंट्स असतात. आरोग्य खातं असतं, शिक्षण खातं असतं किंवा इतरही अनेक खाती असतात. तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा पूर्ण कार्य आपल्या शरीराचं चालण्यासाठी अनेक सिस्टीम्स असतात. तर या सिस्टीम्सवर आपलं शरीर काम करत असतं. त्या सिस्टीम्स आहेत, पहिली आपण घेतली तर अस्थिसंस्था. अनेक सिस्टीम्स आहेत, त्याच्यातल्या आपण काही सिस्टीम्स बद्दल बघूया. एक आहे अस्थिसंस्था, ज्याला स्केलेटल सिस्टीम असं म्हणता येईल. याच्यामध्ये सर्व हाडं जी आहेत आपल्या शरीरातली ती येतात, आपलं पूर्ण स्केलेटन. स्नायू संस्था आहे, मस्क्युलर सिस्टीम ज्याला म्हणता येईल. याच्यामध्ये सगळे मसल्स येतात, सर्व स्नायू, त्यांचं कार्य. तिसरं आहे रक्ताभिसरण संस्था, सर्क्युलर सिस्टीम. याच्यामध्ये सगळ्या रक्तवाहिन्या, हृदय या गोष्टी येतात, हे अवयव येतात. श्वसन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टीम. याच्यामध्ये नाक, घसा, श्वासनलिका, फुफ्फुस हे अवयव येतात प्रमुखपणे. पचन संस्था आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम. त्याच्यामध्ये ही तर खूप मोठी सिस्टीम आहे आपल्या शरीरातली. ती आपल्या तोंडापासून सुरू होते. तोंड, जीभ, अन्ननलिका, जठर, आपलं मोठं आतडं किंवा लहान आतडं, यकृत, पॅनक्रियास या गोष्टी सुद्धा हे सगळे अवयव पचन संस्थेमध्ये येतात. मज्जा संस्था आहे, नर्वस सिस्टीम.
याच्यामध्ये मुख्यत्वे मेंदू येतो, मेंदू हा अवयव येतो. अजून आहे अंतस्रावी संस्था, एंडोक्राईन ग्रंथी, ग्रंथी संस्था ज्याला आपण म्हणू शकू, एंडोक्राईन सिस्टीम. याच्यामध्ये सगळ्या ग्रंथी, ज्याच्यामधून ज्या ग्रंथी अविरत स्त्रवत असतात आणि ज्याच्यातून जे केमिकल स्त्रवत असतात त्याच्यामुळे, आणि हार्मोन्स, यांच्यावर आपलं शरीर चालत असतं. याच्यावर आपली मानसिक, भावनिक खूप गोष्टी अवलंबून असतात. उत्सर्जन संस्था आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम, ज्याच्यामध्ये मलमूत्र विसर्जन, याच्यात मूत्राशय किंवा गुदद्वार या गोष्टी येतात, हे अवयव येतात. तर या सगळ्या सिस्टीम्सवर आपलं शरीर चालत असतं आणि या सिस्टीम वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या स्वतंत्रपणे काम करत असतात, किंवा काही सिस्टीम्स या एकमेकांशी जोडलेल्या असतात आणि त्यांचं एकत्रितपणे काम सुरू असतं. या सिस्टीम मधल्या एकाही अवयवात जेव्हा बिघड होतो किंवा एकही अवयव जेव्हा खराब होतो किंवा बिघडतो, त्यावेळेस अख्खी सिस्टीम बिघडते. जसं आपण बघतो की आपली समजा शिक्षण संस्थेमध्ये बिघाड झाला आपल्या देशातल्या, तर अख्खी शिक्षण संस्थाच पूर्णपणे, म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर शिक्षण संस्थेतलं काम त्याचं नीट नाही केलं, तर हळूहळू हा रोग सगळीकडे पसरतो आणि सगळी शिक्षण संस्था आपली बिघडून जाईल. तर हे प्रत्येक अवयवावर अवलंबून असतं. एक जरी अवयव त्याच्यातला काम नाही करायला लागला नीट, तो अख्खी सिस्टीम आपली बिघडते. असं जर आपण सगळ्या सिस्टीम्स शी रिलेटेड डिसीज आपल्याला त्यावेळेस व्हायला लागतो, जेव्हा एखादा अवयव काम करत नाही आणि सिस्टीम बिघडते, त्यावेळेस या सिस्टीमशी रिलेटेड डिसीज होतो. म्हणजे मला आता उदाहरण देऊन सांगावं लागेल की रेस्पिरेटरी सिस्टीमचं जर आपण उदाहरण घेतलं, रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे नाक येतं, घसा येतो, काही प्रमाणात कानाचा भाग येतो, किंवा फुफ्फुस येतात. तर याच्यातलं एखाद्या अवयवावर जर इन्फेक्शन झालं, म्हणजे आपण बरेचदा गर्दीमध्ये जातो, तिथून एखादं इन्फेक्शन नाकाने आपण कॅच करतो किंवा घशातून ते कॅच होतं आणि ते इन्फेक्शन वाढत जातं. ते वाढल्यामुळे आपल्याला सर्दी होते किंवा खोकला होतो. जेव्हा सर्दी होते त्यावेळेस पूर्ण कफ येतो. कफ बाहेर फेकण्याचं जेव्हा शरीर प्रयत्न करत असतं, त्यावेळेस खोकला वाढतो. हे इन्फेक्शन हळूहळू घशामध्ये जातं, घशातून फुफ्फुसांपर्यंत जातं आणि सर्दी खूप जास्त प्रमाणात आपल्याला वाढते. न्यूमोनियापर्यंत हा प्रकार जातो. तर हा पुढचा संभाव्य धोका आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम मधला संभाव्य धोका हा आहे पुढचा, न्यूमोनिया. तर याला आपण टाळू शकतो, किंवा अस्थमा सारखे प्रकार आपल्याला याच्यातून होऊ शकतात. ब्रॉन्कायटिस होऊ शकतो जर रेस्पिरेटरी सिस्टीम खराब झाली तर. आणि जेव्हा एक सिस्टीम खराब होते, एक रोग होतो, त्यावेळेस हळूहळू हेच इन्फेक्शन किंवा हाच रोग आपल्या शरीराच्या इतर सिस्टीम्सवर सुद्धा परिणाम करायला लागतो. तर असे अनेक रोग आहेत, अनेक गोष्टी, अनेक व्याधी आहेत. उदाहरणार्थ डायबिटीज आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, अस्थमा आहे, थायरॉइड आहे, ऍसिडिटी आहे, मायग्रेन आहे, स्ट्रेस आहे, डिप्रेशन आहे, मानसिक दृष्ट्या जर पाहिलं तर ही लिस्ट खूप मोठी आहे. तर हे जे सगळे, या ज्या सगळ्या व्याधी आहेत किंवा हे जे सगळे रोग आहेत, हे सगळे पुढचे संभाव्य धोके आहेत की होऊ शकतात आपल्याला पुढे. पण याच्यामध्ये मग योगाचा रोल काय आहे, तर या सिस्टीम्सना करेक्ट ठेवणं, म्हणजे सिस्टीम करेक्शन असं जरी आपण म्हटलं तरी पण चालेल. या सगळ्या सिस्टीम्सना करेक्ट ठेवण्याचं काम योगा करतं. जर आपण योगासनांबद्दलच बोलते मी आता, फक्त संपूर्ण योग जर फॉलो केला, म्हणजे आपल्याला सिद्ध समाधी योगामध्ये आपण जे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत शिकतो, हा म्हणजे संपूर्ण योग आहे. तर हे जर आपण फॉलो केलं तर आपल्याला कुठलाही आपल्यापर्यंत रोग किंवा व्याधी येणार नाही, ना शारीरिक ना मानसिक. या सगळ्या सिस्टीम्स आपल्याला योग साधनेने करेक्ट ठेवता येतात. या सिस्टीम्सची कामं जर योग्य रीतीने चालू राहिली तर आपलं आरोग्य सुद्धा व्यवस्थित सुरू असतं. तर हे सगळं झालं प्रिव्हेन्शन पर्यंत. आणि आता आपण सपोर्टिव्ह भाग बघू त्याच्यातला, योगाचा सपोर्टिव्ह रोल काय आहे. मी जसं आधी म्हटलं की योग साधना सुरू आहे म्हणजे तुम्ही कुठली औषधं घ्यायची गरज नाही. आता तुम्हाला जर डायबिटीज असेल किंवा ब्लड प्रेशरचा त्रास असेल
तर योग साधना तुम्ही सुरू केली, आता ती औषधं बंद करायची, असं आपण नाही करू शकत. याला कारण आहे, औषधोपचार जो काही सुरू आहे तुमचा, त्याला शरीराची साथ मिळणं खूप आवश्यक असतं. जर तुमच्या शरीराची साथ त्याला मिळाली नाही तर तो औषधोपचार काही कामाचा नाही. फॉर एक्झाम्पल डिप्रेशनचं उदाहरण घेऊ आपण, मानसिक रोग. डिप्रेशन ही व्याधी आहे. काही ग्रंथींमध्ये, आपल्या ज्या ग्रंथी संस्था असते त्याच्यामधल्या काही ग्रंथींमध्ये मधून रिलीज होणारे किंवा सिक्रेट होणारे जे काही रस आहेत किंवा केमिकल्स आहेत किंवा हार्मोन्स आहेत, यांच्यामध्ये जर इम्बॅलन्स झाला, यांच्यामध्ये जेव्हा इम्बॅलन्स होतो, काही ते जास्त प्रमाणात स्रवायला लागल्या किंवा कमी प्रमाणात स्रवायला लागल्या, तर डिप्रेशन ही व्याधी होते. ही पूर्णपणे व्याधी आहे. डिप्रेशन हा डिसीज आहे. तर याच्यावर औषधं म्हणजे डॉक्टरकडे जाऊन औषधं घेणं हा एक उपाय आहे. तर ते औषधं केव्हा काम करतील, जेव्हा या ग्रंथी थोड्या थोड्या त्यांचं काम व्यवस्थित सुरू करतील. दोन्ही पण एकमेकांशी संलग्न आहेत. जेव्हा या ग्रंथी थोडं थोडं काम त्यांचं सुरू करतील, त्यावेळेस औषधांचा परिणाम खूप चांगला होतो. आजकाल सगळे सायकॅट्रिस्ट योगाकडे सगळ्या पेशंट्सना पाठवतात त्यांच्या. स्पेशली डायबिटीज किंवा डिप्रेशन किंवा स्ट्रेस हे जे रोग आहेत यासारखे, किंवा एन्झायटी यासारखे जे रोग आहेत, याच्यासाठी योगोपचार म्हणजे ते औषधं देण्यापेक्षा योगोपचाराकडे जास्त लक्ष देतात. योगा करण्यासाठी पेशंट्सना जास्त सुचवतात. तर जेव्हा योग अभ्यास आपण करतो किंवा हा डिप्रेशनचा पेशंट जेव्हा योग अभ्यास करेल, त्यावेळेस त्याचं ग्रंथी पूर्ण हळूहळू नॉर्मलला यायला लागतात आणि जी औषधं चालू आहेत त्याचा परिणाम सुद्धा व्यवस्थित व्हायला लागतो. तर हे एक फक्त डिप्रेशनचं उदाहरण झालं. असे अनेक उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये अनेक व्याधी आहेत की ज्याच्यामध्ये जर तुम्ही योगाची साथ त्याला दिली, योग अभ्यासाची साथ दिली, तो जर सराव चालू ठेवला, तर तुमच्या व्याधी सुद्धा चांगल्या व्यवस्थित व्हायला मदत होते. किंवा जी औषधं आपण घेतो त्यांचा व्यवस्थित त्याच्यावर परिणाम व्हायला सुरुवात होते. याच्या मागचं विज्ञान असं आहे की आपली जी मज्जासंस्था आहे, नर्वस सिस्टीम, ती जनरली 2 मोड्सवर काम करते प्रामुख्याने. त्याच्यातला पहिला मोड आहे फ्लाइट और फाइट. आपण हे ऐकलेलं असतं. म्हणजे ताणतणाव. कुठलीही घटना जेव्हा समोर येते त्यावेळेस आयदर तुमच्या मनावर किंवा मेंदूवर ताण येतो समोरच्या घटनेचा, किंवा म्हणजे तो चांगला किंवा वाईट दोन्ही प्रकारचा असू शकतो. किंवा दुसरा जो मोड आहे तो आहे रेस्ट आणि डायजेस्ट, आराम आणि उपचार. तर याला आपण हिलिंग मोड असं म्हणू शकतो. हे मज्जासंस्थेचे 2 मोड आहेत. तर आयदर तुम्ही ताणतणावात काम करू शकता किंवा हिलिंग मोड मध्ये काम करू शकता, किंवा समोर जी कुठली घटना येते तिला तुम्ही जेव्हा स्वीकारता त्या घटनेला, त्यावेळेस ह्या 2 मोड्सवर तुमचा मेंदू काम करत असतो. जास्तीत जास्त लोक आपण जे बघतो आपल्या आजूबाजूचे किंवा आपण स्वतः सुद्धा, हे तणावाच्या मोडमध्ये काम करत असतो. म्हणजे समोर एखादी घटना जेव्हा येते तेव्हा ताणतणावाच्या मोडमध्ये आपण जास्तीत जास्त जातो. स्ट्रेस ज्याला आपण म्हणू शकतो, हा स्ट्रेस घेऊन आपण काम करतो. तर साधं गृहिणींचं उदाहरण जरी घेतलं, रोजची कामं सुद्धा करण्यासाठी त्यांना खूप स्ट्रेस येतो बरेचदा, की आता हे काम करायचंय, ते करायचंय, त्याच्यानंतर दुसरं काम आहे, की कशी मी सगळी वेळेत कामं करू. हा सुद्धा तणाव आहे. तर या चांगला किंवा वाईट, मी म्हटलं चांगला तणाव सुद्धा असू शकतो. एखाद्याला खूप यश मिळालं, खूप त्याचं कल्याण झालं, तर त्याला जो आनंद होतो त्याच्यामध्ये सुद्धा ताण येतो. तर तो चांगल्या प्रकारचा ताण आहे. तर 2 पैकी हे मोड, या मोडवर आपलं मज्जासंस्था एक तर काम करत असते. जास्तीत करून जास्त लोक तणावाच्या मोडमध्ये काम करत असतात. आणि हिलिंग मोड म्हणजे काय असतो, जो योग साधक करत असतो हिलिंग मोड मध्ये असतो. योगाभ्यास काही वेळातच आपल्याला हिलिंग मोड मध्ये आणतो. म्हणजे असं होत नाही की योग साधकाला तणाव येतच नाही. तर समोरची जी घटना आहे किंवा आपल्या सोबत काही जे घडत असतं त्याला फेस करताना आपण आपल्याला हिलिंग मोड मध्ये योग साधना आणते लगेच काही मिनिटात. तणाव येतो पण त्याच्यातून आपण काही मिनिटातच हिलिंग मोड मध्ये जाऊ शकतो. त्याच्यासाठी योग अभ्यास खूप आपल्याला मदत करतो.
याचं एक्झाम्पल जर द्यायचं तर एखादं भांडण आपण बघतो किंवा मारामारी समोर सुरू असेल तर आपल्याला त्याचा तणाव खूप येतो, किंवा आपलं कोणाशी भांडण सुरू असेल तर आपल्या मनावर त्याचा तणाव खूप खूप जास्त असतो, त्याचा स्ट्रेस त्या क्षणाला खूप जास्त असतो. जेव्हा हा स्ट्रेस येतो त्यावेळेस आपण आपलं शरीर हळूहळू तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करा किंवा आठवून बघा की ज्यावेळेस आपल्या मनावर खूप ताण असतो त्यावेळेस आपण शरीराचा कुठलाही एक अवयव टाईट करतो. आयदर समोरच्याचा खूप जर राग आला असेल तर आपल्या मुठी आपोआप आळवल्या जातात, किंवा आपण मुठी वळवतो, ताणतो, किंवा डोक्यावर कपाळावर आठ्या येतात, तिथे ताण येत शारीरिक दृष्ट्या तिथे आपण ताण देतो, किंवा पाय घट्ट आवळून धरतो, हात घट्ट आवळून धरतो. जेव्हा आपल्याला राग येतो किंवा समोरचा आपल्याशी कोणी भांडत असेल त्यावेळेस आलेल्या तणावामुळे शारीरिक दृष्ट्या आपण स्वतःवर हा परिणाम करून घेतो. जर आपला योग अभ्यास असेल तर आपण हे सगळं आपल्या बरोबर होतच असतं, पण याच्यातून आपण पटकन बाहेर पडू शकतो त्याच क्षणाला. योगासनांमध्ये, योग अभ्यासामध्ये शिथिलीकरण हा एक प्रकार असतो जो आपल्याला शिकायला मिळतो, आणि हे शिथिलीकरण आपण जर त्या क्षणात करू शकलो, हे त्या क्षणी आठवणं आणि ते आपण करणं याला सुद्धा खूप महत्व असतं. जेव्हा आपलं कोणाशी भांडण सुरू असतं किंवा वाद सुरू असतात त्यावेळेस आपण जर स्वतःकडे लक्ष दिलं तर आपण कुठला अवयव नक्की ताणून धरलेला आहे, कुठला अवयव आपण घट्ट आवळून धरलेला आहे, ते जर आपल्याला शिथिल करता आलं तिथल्या तिथे, तर आपला स्ट्रेस जो असतो किंवा पुढचा जो वाढणारा स्ट्रेस असतो, संभाव्य धोका असतो, तो तिथेच कमी होऊन जातो. त्या क्षणालाच आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो. फक्त ही जाणीव आपल्याला झाली पाहिजे की आपण त्या जो क्षण आहे आपला ताणतणावाचा जो क्षण आहे त्याच्यातून आपल्याला थोडंसं एक क्षणाचा वेळ पाहिजे, की आपल्याला फक्त कळलं पाहिजे की आपण कुठे स्ट्रेस दिलेला आहे. जेव्हा मनावर स्ट्रेस येतो त्यावेळेस त्याचा परिणाम शरीरावर होतो, कारण शरीर आणि मन हे खूप क्लोजली रिलेटेड असतात. तर त्याचाच परिणाम हा असतो की आपण जेव्हा मनात ताण घेतो त्यावेळेस आपण शरीरामध्ये कुठलाही एक अवयव ताणून धरतो. राग येतो किंवा वादविवाद सुरू असतो किंवा इतर कुठल्याही गोष्टींमध्ये त्यावेळेस. जर त्याच वेळेस तुम्ही शिथिलीकरण हे हिलिंग जर तुम्ही तुमच्या सोबत करू शकलात तर पूर्णपणे पुढचा जो धोका आहे किंवा पुढचा इवन राग सुद्धा निवळतो. हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही तुम्हालाही. जेव्हा किंवा तुमच्यावर असा प्रसंग येईल की ज्यावेळेस तुम्ही शारीरिक दृष्ट्या कुठला तरी ताण घेतलेला आहे, मानसिक ताण ताण तुमचा शरीरावर आलेला आहे, त्यावेळेस शिथिलीकरण करून पहा, तुमचा तो प्रॉब्लेम तिथेच सॉल्व्ह होतो. अजून एखादं जर उदाहरण घ्यायचं, आजकाल बिबट्यांनी खूप धुमाकूळ घातलेला आहे, तर बिबट्याचंच उदाहरण घेऊया. समोर एकदम बिबट्या आला, कुठेतरी तुम्ही आहात आणि तुमच्या समोर एकदम बिबट्या आला. जर आपण तणावात गेलो तर आपल्याला जर ताण आला शरीरावर त्या बिबट्याचा तर आपल्या अंगाला थरकाप सुटतो समोर बिबट्या बघून. अंग थरथर कापायला लागलं की आपलं अंग पूर्ण आपला त्राण जातं, म्हणजे आपण पूर्ण शरीर गाळून देतो, आणि नंतर पुढे काय करायचं आपल्याला काहीच सुचत नाही. अशा वेळेस आपल्याला बिबट्या मारतो आणि घेऊन जातो. दुसरं आहे योग अभ्यास जर आपला असेल तर अशा परिस्थितीत काय योग्य निर्णय घ्यायचा हे आपल्याला एका क्षणात कळतं. समोर बिबट्या दिसला, ही सिस्टीम खूप फास्ट काम करते, याच्यासाठी आपल्याला विचार करत बसायची गरज नसते त्या ठिकाणी. जर समजा बिबट्या आला तर आपण हिलिंग मोड मध्ये कसं जातो, तिथून आपल्याला काय करायचं आहे, आरडाओरडा करायचा आहे का आजूबाजूला आहे ते साधन घेऊन त्या बिबट्यावर हल्ला करायचा आहे किंवा प्रतिबंध करायचा आहे की तिथून पळून जायचं आहे, हे सगळं जो काही त्या परिस्थितीप्रमाणे योग्य निर्णय असेल तो आपल्याला घेता येतो जर आपल्या पाठीशी योग साधना असेल तर. आता योगाचे फायदे जे आहेत, योग अभ्यासाचे, हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी काय आहेत हे सगळं याच्या मागचं विज्ञान आपण पाहिलं, त्याचे फायदे काय आहेत आपण बघूया. मानसिक दृष्ट्या जर पाहिलं, मानसिक आरोग्यासाठी योगाचे फायदे जर आपण पाहिले तर ताण आणि चिंता कमी होते. योगाभ्यासामुळे ताण आणि चिंता कमी होते. याचं एक मी तुम्हाला उदाहरण देते. उदाहरण म्हणण्यापेक्षा आपण योग अभ्यास म्हणजे योग साधना, जी योगासनं आपण करतो त्याच्यामध्ये मी अगदी सुरुवातीला सांगितलं की स्थिरतेला महत्व आहे खूप.
किती योग्य आसन तुम्ही करता याच्यापेक्षा सुद्धा स्थिरतेला जास्त महत्व आहे. तुम्हाला जेवढं जमतंय ते आसन त्या पॉइंट पर्यंत येऊन ते आसन स्थिर करणं. खूप जास्त ताणायची गरज नसते किंवा खूप जास्त आयडियल पोस्चरकडे जायची गरज नसते. तुमच्या शरीराच्या योग्यतेप्रमाणे तुम्हाला जितकं आसन जमतं त्याच आसन तिथेच ते आसन स्थिर करणं याला महत्व आहे. ही जी स्थिरता असते काही क्षणांची, आपण योगासनं काही खूप तासनतास करत नाही. एक आसन तासनतास आपण करत नाही. जेवढे सेकंड्स आपण ते आसन होल्ड करतो, जेवढे सेकंड्स आपण ते आसन स्थिर ठेवतो, ती जी स्थिरता असते ती त्या सेकंदाचा जो टाइम असतो, ती स्थिरता तुमचं मन स्थिर करायला खूप मदत करते. त्याच्यातून तुमचं पेशन्स वाढण्याला खूप मदत होते. जेव्हा मन स्थिर होतं त्यावेळेस तुमचं ताण आणि चिंता हे जे विषय आहेत ते कमी व्हायला सुद्धा मदत होते. दुसरी गोष्ट आहे डीप ब्रीदिंग. डीप ब्रीदिंग म्हणजे दीर्घ श्वसन. आपण जे प्राणायामामध्ये करतो 4-2-5-2 प्रमाणात किंवा 5-3-7-3 असं हळूहळू हे प्रमाण आपण वाढवत नेतो. तर या डीप ब्रीदिंगमुळे मेंदू शांत होतो. आजकाल संशोधनातून आणि काही प्रयोगांमधून असं सिद्ध झालेलं आहे की साध्या डीप ब्रीदिंगमुळे म्हणजे आपण नुसतं बसून प्राणायाम नाही करत आहोत, पण नुसतं बसून डीप ब्रीदिंग करतो. पूरक, कुंभक, रेचक, शून्यक हे आपण जेव्हा करतो हे साधं डीप ब्रीदिंग आहे. याच्या सरावाने चिंता, तणाव 40% ते 50% कमी होतात. म्हणजे जरुरी नाहीये की तुम्ही एम्प्टी स्टमकच पाहिजे किंवा प्राणायामाच्याच ह्याच्यात किंवा सकाळी उठल्या उठल्याच बसून करायला पाहिजे किंवा रात्री झोपताना करायला पाहिजे, योगनिद्रेत करायला पाहिजे. याची काहीच गरज नाही. तुमचं काम सुरू असताना जरी तुम्ही दीर्घ श्वसन केलं तरी पण त्याचा परिणाम तुमचं चिंता, तणाव दूर होण्यासाठी मदत होते. तर 40% ते 50% इतका याचं प्रमाण आहे. 40% ते 50% इतकं तुम्ही त्याला कमी करू शकता. तर दीर्घ श्वसनाचा सराव तुम्ही कधीही करू शकता. त्याच्यासाठी ठराविक याची गरज नाहीये. ठराविक तुमचं शारीरिक स्थितीची गरज नाहीये किंवा वेळेची पण गरज नाहीये. तुमचं काम दैनंदिन इव्हन तुम्ही ड्राईव्ह करताना सुद्धा हे 4-2-5-2 प्रमाणात श्वसन जर करत राहिलात तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा असतं ड्रायव्हिंगवरही किंवा तुमचं इतर गोष्टी सुद्धा करत असताना जर तुम्ही दीर्घ श्वसन केलं तर तुम्हाला त्याचे फायदे मिळतातच. दुसरं आहे एकाग्रता वाढते. एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढतं. प्राणायामाच्या सरावाने इतर शारीरिक फायद्यांसोबत मानसिक आरोग्य सुद्धा सुधारतं. एकाग्रता वाढणं खूप जरुरी असतं. आजकाल आपण पाहतो की आपण फार लवकर डायव्हर्ट होतो किंवा हे डायव्हर्ट व्हायचं प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये, मुलांमध्ये खूप जास्त आहे. तर त्यांनी जर हा अभ्यास केला तर अभ्यासामधलं एकाग्रता असेल किंवा कुठल्याही कामातली एकाग्रता असेल तर ती खूप जास्त प्रमाणात वाढते. ध्यानाच्या सरावाने स्मरणशक्तीवर खूप चांगला परिणाम होतो. स्मरणशक्ती खूप जास्त प्रमाणात वाढते. आजकाल डिमेन्शिया, अल्झायमर यासारखे रोग खूप जास्त वाढलेले आहेत. आपण बघतो बाहेर पडलो तर अनेक 50+ लोकांना किंवा आजकाल हे 45+ नंतरच सुरू होतं. डिमेन्शिया किंवा अल्झायमरची सुरुवात व्हायला लागते. काहीतरी आपण विसरत जातो. दैनंदिन जीवनातल्या अगदी थोडक्या गोष्टी आपण विसरायला लागतो. तर हे जे विसरणं आहे ही सुरुवात असते डिमेन्शियाची किंवा आपल्याला जे नाहीये, घडत नाही आजूबाजूला ते घडल्यासारखं वाटतं. हे अल्झायमरकडे नेणारा प्रकार आहे. या गोष्टींची सुरुवात आपल्याला फार कमी वयात आजकाल दिसून येते. जे पूर्वी एवढ्या कमी वयात नाही व्हायचं. ते आजकाल फार कमी वयापासूनच याची सुरुवात दिसून येते आणि हळूहळू हे या व्याधी खूप आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये घर करायला लागतात. तर याच्यापासून तुम्हाला दूर ठेवणारा जो विषय आहे तो आहे ध्यान. ध्यानामुळे तुमची स्मरणशक्ती पण खूप चांगली होते, एकाग्रताही वाढते. मनाला स्थैर्य येतं, मेंदू शांत राहतो. त्याचप्रमाणे भावनिक या जेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला लागतात त्यावेळेसच भावनिक संतुलन सुद्धा आपलं सुधारतं. भावनिक संतुलन सुधारतं म्हणजे काय? तर राग येत नाही. काही लोकांना पटकन राग यायची सवय असते. काही जरी घडलं, अगदी साधी गोष्ट घडली तरी पण पटकन राग येतो. चिडचिड होते छोट्या गोष्टींमुळे. जनरली महिलांना
पेरिमेनोपॉज मध्ये खूप जास्त चिडचिड व्हायला सुरुवात होते. त्यांच्यामध्ये खूप मोठे हार्मोनल चेंजेस होत राहतात आणि घरच्यांचा सपोर्ट जर त्या गोष्टीला मिळाला नाही तर त्यांची चिडचिड खूप जास्त वाढते. तर या सगळ्या गोष्टींवर सुद्धा महिला पण किंवा इतर सगळेच जण कंट्रोल ठेवू शकतात, त्यांचं नियंत्रण ठेवू शकतात. शारीरिक पातळीवर जर आपण पाहिलं या सगळ्यांचे फायदे, तर रोगप्रतिकार शक्ती वाढते. रोगप्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी आपली खूप चांगली होते. हे सगळं आपल्याला माहिती असतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, पण या आपण करत नाही. इवन आपल्याला सिद्ध समाधी योग मध्ये सुद्धा योगाचे सेशन पण असतात, प्राणायाम आपण करतो, ध्यान करतो. काही दिवसांच्या सरावानंतर हळूहळू ते कमी कमी होत जातं आणि आपण ते बंद करतो. पण हे बंद न करता हे सगळं सुरू ठेवणं खूप जरुरी असतं. जसं एखादी आपली गाडी असते, गाडी आपण चालवत राहतो, काहीच त्याच्यावर सर्व्हिसिंग तिला करत नाही, ती गाडी खराब होते, त्याच्यातले काही पार्ट्स गंजतात, काही पार्ट्स निकामी होऊन जातात आणि ती गाडी काही दिवसांनी बंद पडते. शरीर पण आपलं सेम आहे, हे पण आपण उदाहरण खूपदा ऐकलेलं आहे. आपलं शरीरही सेम आहे. आपण जर त्याला सर्व्हिसिंग नाही करत राहिलो, आपण जर त्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी देत नाही राहिलो, तर हळूहळू आपले काही काही अवयव आपल्या लक्षात पण येत नाही, पण ते निकामी व्हायला लागतात. जसं वय वाढत जातं तसं पायांपासून सुरुवात होते. पाय दुखणे, गुडघे दुखणे किंवा काही जॉईंट्स दुखायला लागणे. आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो, पण ही सुरुवात असते. पुढच्या सगळ्या धोक्यांची ही सुरुवात असते. तर याच्याकडे जर वेळीच लक्ष दिलं, तर आपल्याला खूप वर्षांपर्यंत आपलं आयुष्य दिलेलं असतं, ते आपल्याला छान जगता येतं. त्याच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती आपली खूप चांगली होते. इन्फेक्शन्स लवकर होत नाहीत. तुम्हाला जर माहित असेल तर आपल्याला जे इन्फेक्शन्स होतात ते डायरेक्ट आपल्या शरीरावर आधी अटॅक नाही करत. प्रत्येक व्यक्तीचा एक ऑरा असतो. ऑरा म्हणजे त्याचं एक बाह्य कवच असतं शरीराच्या बाहेरून, ते आपल्याला दिसत नाही. तर या ऑरावर आधी सगळ्या इन्फेक्शनचा अटॅक होत असतो. कुठलंही इन्फेक्शन जेव्हा आपण कॅच करतो त्यावेळेस पहिला अटॅक हा ऑरावर असतो. खूप सगळे रोग आपला ऑराच त्या रोगांशी लढून ते आपल्यापासून दूर ठेवत असतो. पहिला अटॅक हा ऑरावर असतो, त्याच्यानंतर तो बॉडीवर येतो. जिथे ऑरा आपला कमी पडतो लढायला, त्या ठिकाणी मग ते बॉडीपर्यंत आपल्या येतात, शरीरापर्यंत येतात रोग. तर जेव्हा शरीरावर ते अटॅक करतात त्यावेळेस आपल्याला तो रोग जाणवतो, त्यावेळेस आपल्याला त्याचे सिम्पटम्स दिसायला लागतात. जोपर्यंत ऑरापर्यंत रोग असतो तोपर्यंत आपल्याला काहीच जाणवत नाही, पण जेव्हा ते शरीरावर येतात त्यावेळेस ते आपल्याला समजा सर्दी झाली तर सर्दीमुळे होणारा त्रास जेव्हा शरीरावर अटॅक होतो त्यावेळेस होतो. तर हा ऑरा आपण तिथूनच सुरुवात करू शकतो. ध्यान जेव्हा आपण करतो त्यावेळेस हा ऑरा प्रभावशाली आपण बनवू शकतो. या ऑराला प्रभावशाली बनवण्याचं काम ध्यानामध्ये खूप चांगल्या रीतीने होतं. जेव्हा हा ऑराच प्रभावशाली असतो तर त्यावेळेस इन्फेक्शन्स तुमच्यापर्यंत येणारच नाही. तुमच्या शरीरापर्यंत इन्फेक्शन येतात ही पुढचा भाग झाला. तर याचं जर ऑरा प्रभावशाली कसा आपल्याला करता येतो किंवा याचं जर एक उदाहरण पाहायचं तर एक युट्यूबवर एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल कदाचित. आपलं सैन्य, भारतीय सैन्य चीनची जी हे आहे आपली सीमारेषा आहे तिथे तैनात आहे आणि एवढ्या बर्फाच्या ठिकाणी इतक्या उंचावर जिथे -50 पर्यंत टेम्परेचर आहे, -70 पर्यंत जातं, अशा ठिकाणी आपलं भारतीय सैन्य तिथे सर्व्हिस देत आहे. आणि त्या ठिकाणी एक बाबाजी चालत येतात. हा युट्यूबवर आहे व्हिडिओ आता सुद्धा. बाबाजी एक चालत येतात, त्यांच्या अंगावर फक्त कमरेला गुंडाळलेले कापड आहे, बाकी अंगावर कुठलंही कापड नाहीये. डोकं बांधलेलं नाहीये, डोकं सुद्धा उघडं आहे, जटा वाढलेल्या आहेत. त्यांना आपलं सैन्य विचारतंय की बाबाजी इतनी ठंडी में कहाँ जा रहे हो? आपको ठंड नहीं बचती? त्यावेळेस त्या बाबाजींनी फक्त हाताने त्यांना नाही सांगितलं, मुझे कुछ नहीं होता आणि ते तिथून निघून गेले. एवढाच एक हा व्हिडिओ त्या सैन्यातल्या कोणीतरी रेकॉर्ड केला आणि तो युट्यूबवर टाकलेला आहे. हे का घडू शकतं? हे मिराकल का घडू शकतं की एवढ्या अशा ठिकाणी जिथे सैनिकांनी 4-4 जॅकेट्स घातलेले आहेत, तिथे त्या बाबाजींना काहीच अंगावर कुठलंच कापड ठेवायची गरज नाही पडत. तर ही त्यांची योग साधना आहे.
जी त्यांना थंडीपासून, गरमीपासून, कुठल्याही व्याधीपासून दूर ठेवते. हे फक्त योग साधनेमुळे शक्य आहे. त्या बाबाजींची योग साधना इतकी उत्तम अवस्थेत आहे, त्यांनी ती इतकी उच्च स्थितीला, उच्च पातळीला नेलेली आहे की थंडी, गरमी किंवा बर्फ या गोष्टी त्यांच्यावर काही परिणामच करत नाहीत, त्यांच्यापर्यंत येतच नाहीत. तर या पातळीपर्यंत आपण सुद्धा आपली योग साधना नेऊ शकतो. आपल्यामध्ये सुद्धा ती ॲबिलिटी आहे, ती कॅपॅसिटी आपली सुद्धा आहे. जर फक्त त्याला थोडासा वेळ देणं, आपल्या रोजच्या कामातनं त्याला थोडासा वेळ देणं जरुरी आहे. याच्यामध्ये दुसरी गोष्ट आपण पाहिली प्राणायाम. प्राणायामामुळे फुफ्फुसाची क्षमता वाढते. आपण शारीरिक पातळीवर सगळे फायदे बघतो. प्राणायामामुळे फुफ्फुसाची क्षमता वाढते. हार्मोन्स नियंत्रित किंवा संतुलित राहण्यास मदत होते किंवा झोपेची गुणवत्ता सुद्धा सुधारते. झोपेची गुणवत्ता सुधारते म्हणजे आपण बघतो की झोपेतनं बऱ्याच लोकांना रात्रीतून खूपदा जाग येते. दर 1-1.5 तासाने त्यांना जाग येत असते. तर ही जाग कशामुळे येते? आयदर तुमचा घसा कोरडा पडतो, तहान लागते म्हणून जाग येते किंवा श्वास नीट घेता येत नाही म्हणून जाग येते. तर ही झोपेची गुणवत्ता खूप दयनीय अवस्थेत आहे असं म्हणता येईल. तर ही झोपेची गुणवत्ता आपली सुधारते प्राणायामामुळे. कारण फुफ्फुसाची क्षमता वाढलेली असते आणि श्वास नलिका पूर्ण आपली फ्री होते किंवा श्वासनलिकेचं काम खूप चांगल्या रीतीने चालू असतं. मग अशी मध्ये मध्ये जाग आपल्याला येत नाही. आता याच्यामध्ये सुद्धा खूप उदाहरणं देता येतील. याच्यामध्ये भ्रामरी प्राणायाम जो आहे, भ्रामरी आपण सगळ्यांनी केलेली आहे. भ्रामरी प्राणायाम जो आहे त्याच्यात मेंदूमधील काही पार्ट्स, आपला मेंदू हा जो अवयव आहे त्याच्यामध्ये सुद्धा, मेंदूमध्ये सुद्धा अनेक बारीक गोष्टी असतात. जिथपर्यंत आपण व्यायाम पोहोचवू शकत नाही, जिथपर्यंत ज्या गोष्टींना, ज्या अवयवांना आपण व्यायाम देऊ शकत नाही, तर मेंदूंमधले हे जे बारीक अवयव असतात, आणखी बारीक, त्यांना व्यायाम देण्याचं काम हे भ्रामरी प्राणायामामध्ये होतं. जेव्हा आपण भ्रामरी करतो त्यावेळेस आपण भुंग्यासारखा आवाज आपल्या घशातनं काढत असतो आणि या आवाजामुळे बऱ्याच साऊंड वेव्ह ज्या तयार होतात आपल्या मेंदूमध्ये, या भुंग्यासारख्या आवाजामुळे हुंकार जो आपण काढतो त्याच्यामुळे ज्या साऊंड वेव्ह तयार होतात त्या आपल्या मेंदूपर्यंत जातात आणि त्याच्यामुळे मेंदूतल्या अनेक बारीक अवयवांपर्यंत आपण हा व्यायाम नेऊ शकतो, त्यांना व्यायाम देऊ शकतो. तसंच आणखी एक प्राणायाम आहे ज्याला मी तो मिराकल म्हणते, भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायाम हा स्पेशली रेस्पिरेटरी सिस्टीमवर काम करतो. रेस्पिरेटरी सिस्टीमवर काम करतो म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीमचे अवयव आपण बघितले, नाक आहे, घसा आहे, फुफ्फुस आहेत. तर भ्रामरी प्राणायाम जो आहे तो स्पेशली यांच्या क्लिनिंगसाठी काम करतो. भ्रामरी नाही, भस्त्रिका प्राणायाम, सॉरी. भस्त्रिका प्राणायामामध्ये जी क्रिया आपण करतो त्याच्यामधून आपण जे इन्फेक्शन्स झालेले असतात ते क्लीन करतो, ते बाहेर फेकतो, ते वॉशिंग करतो. भस्त्रिका प्राणायामाचा सराव जर फक्त सर्दीची लागण झाल्यावर किंवा खोकला झाल्यावरच न करता, जर आपण रोजच्या ह्याच्यामध्ये ठेवला, रोजच्या आपल्या योगाभ्यासात जर भस्त्रिका प्राणायामाचा सराव ठेवला, जास्त नाही 1 किंवा 2 सायकल्स याच्या कराव्या लागतात, रोज जर करत असाल तर, हा सराव जर आपण ठेवला तर तुम्ही कितीही गर्दीच्या ठिकाणी जा, कितीही इन्फेक्टेड जागी जा, तुम्ही इन्फेक्शन स्वतः कॅच करत नाही, कुठलंच इन्फेक्शन. कारण जरी कॅच केलं तरी पण तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम व्हायच्या आधीच ते वॉश आउट होऊन जातं. इतका मिराक्युलस हे भस्त्रिका प्राणायाम आहे. माझं स्वतःचं उदाहरण मी या बाबतीत देईन. मला कायम सर्दी असायची वर्षभर. ऋतू बदलेल त्यावेळेस सुद्धा सर्दी होणारच होणार आणि ती कायम पुढे मग 1 महिना 1.5 महिना राहायची. असं करत करत वर्षभर मला सर्दी असायची. जेव्हा भस्त्रिका प्राणायामाचा अभ्यास सुरू केला त्यावेळेस ही सर्दी पूर्णपणे गेली. मला आता सर्दीचा त्रास होत नाही, ऋतू बदलला तरी होत नाही, पावसात भिजले तरी होत नाही, काही झालं तरी होत नाही. आणि समजा झालंच तर मी भस्त्रिका प्राणायामाच्या सायकल्स वाढवल्या, केला भस्त्रिका प्राणायाम, तरी पण हे लगेच वॉश आउट होतं, एका दिवसात नीट होतं. अजून एक प्राणायामाचं उदाहरण मला द्यायला आवडेल. बाह्याभ्यंतर विषयक्षेपी प्राणायाम. हे प्राणायामाचं नाव आहे, थोडंसं अवघड आहे. बाह्याभ्यंतर विषयक्षेपी प्राणायाम हे सुद्धा खूप मिराक्युलस प्राणायाम आहे.
या प्राणायामाची क्रिया खूप सोपी आहे आणि सगळ्यांना करता येईल अशी आहे. याच्यामध्ये आपली जी फुफ्फुसं आहेत, फुफ्फुसांमध्ये वायुकोश असतात. वायुकोश म्हणजे लहान लहान पिशव्या असतात ज्याच्यामध्ये आपण जो श्वास घेतो तो त्या पिशव्यांमध्ये भरला जातो. तिथे मूळ वायूची देवाणघेवाण त्या पिशव्यांमध्ये होत असते. तर या ज्या पिशव्या असतात त्याची रचना द्राक्षाच्या घडाप्रमाणे असते. द्राक्षाचं घड जर तुम्ही इमॅजिन केलं तर सेम तशी रचना फुफ्फुसामध्ये असते या पिशव्यांची. आणि अगदी डीप ज्या पिशव्या आहेत, अगदी खालपर्यंत, तिथपर्यंत जेव्हा आपण लहान असतो तेव्हा या पूर्णपणे काम करत असतात 100%. जसं जसं आपलं वय वाढायला लागतं, आपल्या दैनंदिन जो आपला म्हणजे काय म्हणतात त्याला जीवनशैली असते, ती जीवनशैली आपण बिघडवून घेतो आपल्या काही सवयींमुळे किंवा आपल्या याच्यामुळे दैनंदिन दुसरे काही आपले कामं असतात त्याच्यामुळे. त्याचा परिणाम म्हणून ब्रीदिंगवर त्याचा परिणाम होतो आणि या गोष्टींचा परिणाम ब्रीदिंगवर झाला तर आपण घेतो तो श्वास पूर्णपणे या पिशव्यांपर्यंत पोचत नाही. खूप दिवस जर हे असंच चालत राहिलं तर या पिशव्या काही दिवसांनी काम करत नाही. त्या पिशव्यांपर्यंत या वायुकोशापर्यंत श्वास जात नाही. खूप दिवस गेला नाही तर या पिशव्या दबलेल्याच राहतात, पूर्ण उघडल्या जात नाहीत आणि त्याच्यापर्यंत वायू पोचत नाही आपण जो घेतो तो. तर या पिशव्यांना तो वायू पोचवण्याचं काम हा बाह्याभ्यंतर विषयक्षेपी प्राणायाम करतो. तर याचं सुद्धा आपल्याला जरी समजा रोज नाही केला तर एक दिवसाआड जरी आपण याचा सराव केला तरी पण आपण जो काय श्वास घेतो तो 100% आपल्याला वापरता येतो. त्याचा उपयोग आपल्याला 100% करून घेता येतो. तर अशा प्रकारे अजून एक प्राणायाम आहे उज्जाई प्राणायाम, ज्याच्यामुळे आपली जी घोरण्याची सवय असते ती आपल्याला घालवता येते. उज्जाई प्राणायामामुळे आपलं श्वास पूर्ण व्यवस्थित रेस्पिरेटरी सिस्टीम खूप छान काम करायला लागते आणि त्याचा सगळ्यात जास्त उपयोग ज्या लोकांना घोरायची सवय असते. घोरणे हा फार रिस्की प्रकार आहे. घोरतो म्हणजे आपला श्वास नीट काम करत नाही, श्वासनलिका किंवा श्वास यंत्रणा आपली जी आहे ती नीट काम करत नाही आपण झोपल्यानंतर. त्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं. पण आपण रेस्पिरेटरी सिस्टीमचं काम उज्जाई प्राणायामाच्या याच्याने सरावाने व्यवस्थित करू शकतो. तर अशा प्रकारे योगाचा आपल्या जीवनावर, आपल्या योग आणि ध्यान या गोष्टीचा, या विषयाचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. तर योग हा फक्त व्यायाम नाहीये, तर पूर्ण आरोग्याचा मार्ग आहे. रोजचं 45 मिनिटं जरी तुम्ही योग केला, योग साधना केली, तरी पण आयुष्यभर आपल्याला ही योग साधना पुरते. पण याच्यासाठी रोज किमान 45 मिनिटं देणं खूप आवश्यक असतं. त्याच्यातलं काही वेळ आसनांसाठी, काही वेळ प्राणायामासाठी देणं जरुरी असतं, काही वेळ ध्यानासाठी. तर हे घडवून आणणं, आता कसं घडवून आणायचं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल, आरोग्य छान ठेवायचं असेल, तर हे घडवून आणणं खूप खूप जरुरी असतं. जाता जाता मला एक टीप छोटीशी द्यावीशी वाटते, की हे जेव्हा योग साधना तुम्ही कराल त्यावेळेस योगा शिकण्यासाठी कुठल्या तरी गुरूंच्या सोबत तुम्हाला राहणं जरुरी असतं किंवा कोणत्याही योग गुरूंकडूनच शिकणं जरुरी आहे. पुस्तक बघून किंवा व्हिडिओ बघून असं करू नका. तर ती जरी रामदेव बाबा जरी शिकवायला असले तरी पण जेव्हा ते समोर असतील त्यावेळेस तिथे जाऊन शिका. त्यांचे बरेच सत्संग म्हणा किंवा त्यांचे वर्कशॉप्स होत असतात. तिथे जाऊन योग शिका. किंवा आजकाल योग शिक्षक खूप असतात आपल्या शहरामध्ये. बरेच योग शिक्षक काम करत असतात. तर तिथे त्यांच्या क्लासमध्ये जाऊन जर शिकलं, फिजिकली शिकलं तर खूप चांगलं आहे. व्हिडिओ किंवा पुस्तक वाचून आपण आपल्याला जसं समजेल तसं त्याच्यातून शिकत जातो आणि तेच करेक्ट आहे असं समजून आपण बरेचदा चुकीच्या गोष्टी पण कंटिन्यू करतो. तर हे न करता गुरूंकडून डायरेक्ट शिकणं कधी पण योग्य आहे. तर कुठल्याही योगाच्या क्लासमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि या सगळ्या गोष्टी शिकू शकता. फक्त लोक म्हणतात म्हणून हे खरं नाहीये, तर खरोखर योग आपल्या आयुष्यावर खूप चांगला परिणाम करू शकतं. तर शेवटी मी एवढंच सांगेन की योग अभ्यास करा आणि आरोग्यमय जीवन जगा. धन्यवाद. धन्यवाद.
खूप छान माहिती सांगितली. कारण योग म्हणजे काय आहे आणि योग हे आपण प्रत्येक वेळेस वाचत असतो, प्रत्येक ठिकाणी पाहत असतो, पण कळतं पण वळत नाही, ही गोष्ट नेहमीच होत राहते. आणि म्हणजे हरिदासाची कथा मूळ पदावर म्हणल्यासारखं आपलं जे चाललंय ते चाललंच. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणल्यासारखं ज्यावेळेस अशी वेळ येते की नाही आता करायलाच पाहिजे, आता मी नाही केलं तर मग आता आजारी पडले, त्यावेळेस करून थोडाफार फायदा होतो. पण रेग्युलर जर सातत्य राहिलं तर ते निश्चितच चांगलं आहे. आणि आपण सगळ्याच विषयी प्राणायाम, योगासन सगळ्याविषयी छान माहिती दिली. धन्यवाद त्याबद्दल. आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. जय गुरुदेव. जय खूप गुरु. छान माहिती दिली माननी. अत्यंत म्हणजे सगळी माहिती अभ्यासपूर्ण होती. आपण हम्म. सगळेजण योगाभ्यास करतो रेग्युलरली, पण त्याच्यातले अनेकसे बारकावे माहीत नसतात किंवा काय केल्यानंतर काय घडतं हे शास्त्रीय जी माहिती आहे ती माहीत नसते आपल्याला बऱ्याचदा. आणि ती आज सगळी खूप छान पद्धतीने सांगितली. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. आपण प्रेयर करूया नंतर. ओम ओम ओम. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा मृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव. बोलू शकता आता. जय गुरुदेव. खूप छान सांगितलं. याचा अनुभव थँक्यू मला जगदीश. स्वतःला आला. म्हणजे त्यांनी जे सांगितलं ना की आपण म्हणजे हे काही वाहन चालवत असताना वगैरे पण करू शकता. माझा एक 2017 मध्ये खूप मोठा ऍक्सिडेंट झालेला. आणि त्या काळात मला डॉक्टरांनी फक्त सांगितलं होतं की दीर्घ श्वसन करा, कारण की बेड रिडरच मी 3 महिने होते जवळजवळ. पण मग त्या काळात मी ही प्रक्रिया केल्यामुळं त्यांनी जे मला सांगितलं होतं की 9 महिने तुम्हाला व्हीलचेअर पण वापरावं लागेल 9 महिनेपर्यंत. तर मला व्हीलचेअर अशी घ्यायलाच लागली नाही. आणि पूर्णपणे मी खूप पटकन बरी झाले. 3 महिन्यात मी चालायला लागले असं. याचे खूप छान परिणाम होतातच, रिझल्ट मिळतातच. हम्म. आणि हे उत्तर आपल्याकडेच आहे, फक्त त्याची जाणीव करून घेणं जरुरी आहे. आणि आज इतका मोठा ऍक्सिडेंट त्याची मला गोळी नाहीये काही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे योगासनांमध्ये खूप बारीक गोष्टींवर लक्ष दिलेलं आहे. म्हणजे इतर व्यायाम प्रकार जे आपण करतो, सगळेच व्यायाम प्रकार खूप चांगले असतात, सगळेच व्यायाम प्रकार जरुरी पण असतात शरीरासाठी. पण बाकीचे व्यायाम प्रकार जेव्हा आपण बघतो त्याच्यामध्ये म्हणजे जे मेजर मसल्स असतात किंवा ज्या मेजर गोष्टी असतात त्यांच्यावर फोकस केलेला असतो. आणि हा जो योग अभ्यास आहे याच्यामध्ये खूप बारीक गोष्टींवर, शरीरातल्या बारीक अवयवांपर्यंत योगाभ्यास पोहोचवता येतो आपल्याला, किंवा आपल्याला तो करता येतो. हा एक खूप मोठा फरक आहे. आणि गुरुजींनी तर सगळ्यांना एक ही खूप मोठी देणगी दिली की म्हणजे अष्टांग योगच पूर्णपणे आपल्याकडनं भगवद्गीता, अष्टांग म्हणजे आध्यात्मिक, अ, शारीरिक, मानसिक सगळ्या सर्वांगीण विकास या 15 दिवसात होतो. आणि त्यानंतर जर आपण साधनेमध्ये राहिलो तर त्याचा निश्चितच जीवनभर फायदा होत राहतो. अगदी बरोबर.
तर हा योग जो आहे विषय हा फक्त योगा डे पुरता मर्यादित न ठेवता तो तुम्हाला आठवण देण्यासाठी असतो योगा डे असं समजू शकतो आपण. आणि हा पूर्ण वर्षभरासाठी आयुष्यभरासाठी आपण सगळ्यांनी आत्मसात करूया. जय गुरुदेव मा याचा रेकॉर्डिंग थोडासा अवेलेबल करून द्यावा. आमचा क्लास असतो प्राणायामाचा रोज, तिथे अच्छा. ऐकवतो आम्ही. चालेल चालेल, ग्रुपवर टाकलं जाईल. ओके ओके, धन्यवाद. खूप छान माहिती दिली. तुम्ही आहात ना त्या ग्रुपमध्ये? कोणत्या? म्हणजे जिथून तुम्हाला लिंक ही मिळाली, हो हो हो. कोणत्या ग्रुपमध्ये? नसल तर मग माझ्याकडे पूर्ण बरेच ग्रुप आहे आहे ना, मग गुरुजींचे. टाकलं जाईल. ग्रुपवर टाकू आपण. ठीक आहे. जय गुरुदेव.